हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण डी मोस थेरम बघितलेला आहे. युजिंग डी मोस थेरम आपण दिलेले कॉम्प्लेक्स नंबर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेले, बरोबर ना. तर आज आपण त्या डी मोसचाच यूज करून तुम्हाला काय करायचं बघा. दिलेला हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता काही जण असा विचार करतील, तुम्हाला प्रश्न दिलेला एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ए प्लस आय बी. मग इथं 1 प्लस आय रेस टू 6 आहे. मग तुम्ही इथं 1 प्लस आय रेस टू 6 याचं एक्सपान्शन, बरोबर, त्याचं म्हणजे तुम्ही स्क्वेअर 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 करून त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मग ए प्लस आय बी चा फॉर्म उत्तर येणार आहे. उत्तर येणार नाही असं नाहीये, पण पुढे काय दिले बघा त्यांनी, युजिंग डी मोस थेरम. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डी मोस थेरमचा यूज करायचा आहे आणि युजिंग दॅट डी मोस थेरम तुम्हाला हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर बघा, सर्वांना डी मोस थेरम आठवतोय. इथं मी लिहितोय डी मोस थेरम काय बघा. डी मोस थेरम काय सांगतो, यस कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन असेल. कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन इज इक्वल्स टू व्हॉट, कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. लक्षात आलं का बघा. म्हणजे कॉस थीटा प्लस आय साइन थीटा ब्रॅकेट रेस टू एन असेल तर त्याच्यातली एक व्हॅल्यू काय असणार आहे, कॉस एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. तर हा डी मोस थेरम तुम्हाला यूज करून दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे, बरोबर. आता लक्ष द्या, इथं गिवन म्हणतो मी, सोल्युशन मी या ठिकाणी लिहितोय. गिवन जो काय दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे 1 प्लस आय रेस टू 6, बरोबर ना. मी z इज इक्वल्स टू काय लिहितोय बघा, 1 प्लस आय रेस टू 6, बरोबर. आता मग इथं जेव्हा मला डी मोस थेरमचा यूज करायचा आहे तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की मला तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा सर्वप्रथम पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता तुम्हाला आठवतं का बघा, 1 प्लस आय हेच एक्झाम्पल कदाचित आपण पोलर फॉर्म मध्ये बघितलेलं आहे. आता पोलर फॉर्मच्या पण अगोदर आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं पण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे सर्वांना हे लक्षात असलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला डी मोसचं ऍप्लिकेशन म्हणजे बघायचं असेल किंवा युजिंग डी मोस थेरम तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर फर्स्ट कन्वर्ट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मग त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करा, त्याबरोबर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्हाला काय करायचं आहे, आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आर आणि थीटा, बरोबर. आता इथं बघा, मग झेड इज इक्वल्स टू काय आहे, 1 प्लस आय रेस टू 6 आहे. मी इथं हा जो 1 प्लस आय आहे या 1 प्लस आय चा आपल्याला काय करायचं आहे, पोलर फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय होणार, मग हा 1 प्लस आय हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट तुमचा म्हणजे आर कॉस आणि आय साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आणि मग तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, डायरेक्ट डी मोस थेरम अप्लाय करू शकता, बरोबर. तर बघा, मग इथं काय करूया, आता लेट 1 प्लस आय हा मी कशाशी इक्वेट करतोय बघा, एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केला. आपल्याला माहिती आहे पोलर फॉर्मचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म काढतोय तेव्हा काय करतोय बघा, दिलेला कोणताही कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट करताय, बरोबर. मग याच्यावर मला सांगा आता, व्हॉट दिस गिव्ह एक्स इज इक्वल्स टू 1 आणि वाय पण किती आला, 1 आला. आता बघा, मग इथं हिअर म्हणतो मी एक्स ग्रेटर दॅन 0 आहे आणि वाय पण कसं आहे, ग्रेटर दॅन 0. आता जर एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर व्हॉट दिस इम्प्लाइज, गिवन कॉम्प्लेक्स नंबर 1 प्लस आय बिलॉंग्स टू व्हॉट, दिस बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. मग झालं, आता त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट एकदा फिक्स झाला की मग आपण आता पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला माहित आहे, आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करतोय, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट फाइंड आउट करतोय. आता मग आपण याचा मॉड्युलस फाइंड आउट करूया. नंबर 1, मॉड्युलस ऑफ झेड, दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस. आता आपल्याला माहित आहे एक्स प्लस आय वाय हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आपण कसं फाइंड आउट करतोय, यस आर इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल्स टू काय येतं बघा, स्क्वेअर रूट मध्ये
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवा म्हणजेच आर इज इक्वल्स टू मॉड झेड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा 1 स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती येतं 2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर. आर ची व्हॅल्यू किती आली बघा स्क्वेअर रूट 2 म्हणजे मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. बरोबर ना. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा. नाव वी वॉन्ट्स टू फाइंड इट्स आर्ग्युमेंट म्हणजेच आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग इथं आर्ग्युमेंट ऑफ झेड आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. आता आर्ग्युमेंट फाइंड आउट करण्यासाठी बघा काय म्हणतो मी इथं ऍज झेड बिलॉंग्स टू फर्स्ट क्वाड्रंट. झेड हा काय बघा पहिल्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं थीटा इज इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू काय येतं बघा टॅन इनव्हर्स ऑफ किती वाय बाय एक्स. टॅन इनव्हर्स वाय बाय एक्स येतो आर्ग्युमेंटची व्हॅल्यू. आणि मग इथं आता थीटा इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स वाय किती आहे बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय दॅट इज 1. एक्स ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि 1 डिवाइड बाय 1 दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळं टॅन इनव्हर्स ते किती आलं 1. बरोबर ना. पण आपल्याला माहित आहे बट वी नो टॅन ऑफ पाय बाय 4 इज इक्वल्स टू किती 1 आहे. आणि म्हणून मग देअरफॉर या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता बघा जर टॅन पाय बाय 4 1 असेल तर याचा अर्थ पाय बाय 4 इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 1. लक्षात येतं का बघा. हा जो टॅन आहे तो रेग्युलर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तो जर राईट साइडला गेला तर त्याचं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि लक्षात घ्या तुम्ही 12th ला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कन्सेप्ट तुम्ही बघणार आहे डिटेल मध्ये. तर मग इथं तुम्हाला टॅन इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू किती आली बघा पाय बाय 4. सो व्हॉट इज द आर्ग्युमेंट थीटा इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला पाय बाय 4 झालं. आता आपल्याला मॉड्युलस मिळालेला आहे त्याबरोबर आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर पण मिळालंय. आता मग मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचा यूज करून आपण काय करतोय बघा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म मध्ये लिहूया. देअरफॉर 1 प्लस आय इज इक्वल्स टू आपण कसं लिहू शकतोय आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. बघा म्हणजे 1 प्लस आय इज इक्वल्स टू आर किती आहे बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर दॅट इज रूट 2 ब्रॅकेट मध्ये कॉस किती बघा पाय बाय 4 प्लस आय साइन पाय बाय 4. लक्षात आलं सर्वांना. ही आली 1 प्लस आय ची व्हॅल्यू. आता इथपर्यंत सर्वांना लक्षात आलेलं आहे. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये जो a प्लस IB चा फॉर्म आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे पोलर फॉर्म मध्ये करायचं आहे कारण आपल्याला या ठिकाणी डी मोर्स थेरम यूज करायचा. लक्षात घ्या. तर मग आता इथं हा झाला त्याचा पोलर फॉर्म 1 प्लस आय चा. आता मग मी जातोय मूळ आपल्या क्वेश्चन कडे जाऊया. नाव झेड इज इक्वल्स टू काय बघा 1 प्लस आय रेस टू किती आहे बघा 6. बरोबर ना. आता 1 प्लस आय रेस टू 6 असेल तर बघा मग इथं काय होणार आहे 1 प्लस आय रेस टू 6. आता हा 1 प्लस आय म्हणजेच काय आहे रूट 2 ब्रॅकेट मध्ये बघा कॉस पाय बाय 4 प्लस आय साइन किती पाय बाय 4 आणि या कम्प्लीटच्या पॉवर मध्ये किती आहे बघा 6. म्हणजेच हा 1 प्लस आय जो आहे तो आपण काय केला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याचा पोलर फॉर्म काय आला बघा रूट 2 कॉस पाय बाय 4 प्लस आय साइन पाय बाय 4. आणि मग इथं या दोघांचा प्रोडक्ट आहे. जर या दोघांचा प्रोडक्ट असेल तर मी काय करतो रूट 2 ची पण 6 पॉवर घेतोय आणि ह्या ब्रॅकेटची पण 6 पॉवर घेतोय. तर काय होणार आहे बघा मग येस रूट 2 ब्रॅकेट रेस टू 6 इनटू किती येतं बघा कॉस पाय बाय 4 प्लस आय साइन पाय बाय 4 आणि ब्रॅकेट रेस टू किती बघा 6 आलं. बरोबर. इथंपर्यंत लक्षात आलं. आता तुम्हाला माहित आहे स्क्वेअर रूटचं 6 पॉवर. बरोबर. स्क्वेअर रूट म्हणजेच काय 2⁻² आहे आणि त्याची 6 पॉवर म्हणजेच किती येणार आहे 2 चा क्यूब येणार आहे. बघा रूट 2 चा स्क्वेअर केला 2 आला रूट 2 चा स्क्वेअर केला 2 आला रूट 2 चा स्क्वेअर केला 2 आला 2 × 2 × 2 म्हणजेच किती आलं 2 चा क्यूब म्हणजेच इथं 2 क्यूब. बरोबर. आणि या ठिकाणी आता तुम्ही काय करू शकता बघा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू n असेल जो पॉवर मध्ये कॉन्स्टंट आहे n
तो कॉन्स्टंट त्या थिटाला काय येतो मल्टिपल, दॅट इज अ डी मोअर्स थेरम. cos theta plus I sin theta raised to n is equals to काय झालं cos n theta plus I sin n theta. बरोबर ना. तर मग इथं काय येणार सांगा, दिस इज cos ऑफ 6 pi by 4 plus I sin 6 pi by 4. लक्षात आलं का बघा, 6 into pi by 4, 6 into pi by 4. बरोबर. आता मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बघा, यस 2 2s are 2 3s are 2 2s are आणि 2 3s are. बरोबर ना. मग याच्यानंतर इथे आलं बघा, हे 2 चा क्यूब आला 8 ब्रॅकेट मध्ये किती cos 3 pi by 2 प्लस I sin 3 pi by 2. लक्षात आलं का बघा. आता 3 pi by 2 म्हणजे किती हो, दॅट इज अ 270. आणि आपल्याला माहिती आहे आपण अँगल्सच्या व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. लक्षात घ्या, एक टेबल बघितला होता जिथं आपण 0 पासून 360 पर्यंतच्या सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यूज बघितलेल्या. बरोबर. मी तुम्हाला सांगतो साइन 3 pi by 2 किती येतं, साइन 3 pi by 2 ची व्हॅल्यू म्हणजे y ऍक्सिस ची खालची साइड असणार आहे, दॅट इज अ निगेटिव्ह -1 असणार आहे साइन 3 pi by 2. आणि cos 3 by 2 हा काय असणार आहे, लाइज ऑन y ऍक्सिस आहे. त्यामुळं y ऍक्सिस वरील कुठल्याही पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0. बरोबर. त्यामुळे cos 3 pi by 2 ची व्हॅल्यू 0 येणार आहे. लक्षात घ्या. मग किती आले बघा ही व्हॅल्यू, देअरफॉर z इज इक्वल्स टू यस 8 ब्रॅकेट मध्ये cos 3 by 2 0 आणि प्लस I इंटू किती -1. बरोबर. sin 3 pi by 2 -1 आहे. आणि मग झालं z इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा, 8 ने मल्टिप्लाय केलं 0 -8I. बरोबर. आणि हा आला, हे तुम्ही असं लिहू शकता 0 प्लस -8 इंटू I. दिस इज इन द फॉर्म a प्लस IB, वेर a इज इक्वल्स टू काय बघा, a ची व्हॅल्यू काय आहे 0 आणि b ची व्हॅल्यू किती आहे -8. लक्षात आलं का बघा. a प्लस IB चा फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू -8. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्या ब्रॅकेटची काही पॉवर असेल आणि तो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला काय करायचा आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल युजिंग डी मूव्हर्स थेरम, तर सगळ्यात पहिला तुम्ही तो कॉम्प्लेक्स नंबर काय करा, पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे त्याचा मॉड्युलस फाइंड आउट करा, म्हणजे आर, आणि आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आर्ग्युमेंट फाइंड आउट करण्याच्या कंडिशन्स तुम्हाला माहिती आहेत. मी प्रत्येक म्हणजे मागे जेव्हा आपण मॉड्युलस आर्ग्युमेंट काढत होतो तेव्हा प्रत्येक लेक्चरला बऱ्यापैकी मी आर्ग्युमेंटच्या कंडिशन प्रत्येक एक्झाम्पल्स मध्ये रिपीट केलेले आहेत. बरोबर. काय कंडिशन बघा, इफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट देन आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स y by x. If that complex number lies in second quadrant, then argument of z is equals to pi minus tan inverse y by x. If that complex number lies in third quadrant, then argument of z is equals to pi plus tan inverse mod y by x. And if that complex number lies in fourth quadrant, then argument of that complex number z is equals to what? 2 pi minus tan inverse mod y by x. Using these formulas, we find argument of that complex number, and there is a simple formula for finding modulus of that complex number. What is that formula? R is equals to square root real part square plus imaginary part square. बरोबर. तर या पद्धतीनं तुम्हाला मॉड्युलस आर्ग्युमेंट लक्षात आलं की त्यावरून तुम्ही काय करू शकताय, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर डी मोअर्स थेरम तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, हे जर तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तरी चालतं. जर समजा हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं असतं तर आपण हा cos pi by 4 प्लस I sin pi by 4 कसं लिहिलं असतं, यस e raised to I pi by 4. आणि मग त्या pi by 4 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं असतं म्हणजे 3 pi by 2 झालं असतं. मग e raised to I 3 pi by 2 म्हणजेच काय, cos 3 pi by 2 प्लस I sin 3 pi by 2. म्हणजे प्रोसिजर तीच, उत्तर तेच येणार आहे. फक्त तुम्ही एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलाय का पोलर मध्ये आहे हे तिथं फक्त बदल आहे, बाकी सगळ्या स्टेप्स सेम आहे. तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं. आता असंच नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल आहे 1 मायनस I रेज टू 5. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं कन्व्हर्जन तुम्हाला a प्लस IB च्या फॉर्म मध्ये करायचं आहे युजिंग डी मूव्हर्स थेरम. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डी मूव्हर्स थेरमचा यूज करायचा आहे. बरोबर. तर बघा, मग इथं आपण काय करतोय, आता यस गिवन म्हणतो मी, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल्स टू 1 मायनस I रेज टू 5. बरोबर. आता इथं हा जो 1 मायनस I आहे
हा 1 मायनस आय आपल्याला काय करायचं आहे, पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर, मग त्यासाठी बघा आता, लेट 1 मायनस आय इज इक्वल्स टू मी लिहितोय एक्स प्लस आय वाय. आता इथे जर त्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेट केल्या तर व्हॉट वी गेट हिअर, एक्स इज इक्वल्स टू 1 आणि वाय ची व्हॅल्यू किती येते, -1. बरोबर, आता या ठिकाणी एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, तर वाय कसा आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर ना, मग एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह हे कुठे शक्य आहे सांगा. सो 1 मायनस आय बिलॉंग्स टू विच क्वाड्रंट, इन अ फोर्थ क्वाड्रंट. लक्षात घ्या, म्हणजे तो जो 1 मायनस आय आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. बरोबर ना, आता त्याचा क्वाड्रंट फिक्स झाला. आता त्याच्यानंतरची स्टेप काय बघा, येस वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म. बरोबर, मग त्यातला नंबर 1 मी तर म्हणतोय मॉड्युलस ऑफ झेड. आपल्याला त्या झेडचा मॉड्युलस फाइंड आउट करायचा आहे. बरोबर, तर काय सांगा, आर इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ झेड. फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा, एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 1 स्क्वेअर, वाय ची व्हॅल्यू -1 चा स्क्वेअर. म्हणजे आर बरोबर इथं किती येतं, 1 प्लस 1 म्हणजेच किती आला बघा, स्क्वेअर रूट 2. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड किती आलेले, स्क्वेअर रूट 2. मगाशी पण एक्झाम्पल मध्ये मॉड्युलस काय आलं होतं ते चालू होतं. बरोबर, कॉम्प्लेक्स नंबर कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असेल बाळांनो, समजा 1 प्लस आय असेल, 1 मायनस आय असेल, -1 प्लस आय असेल, -1 मायनस आय असेल, तर या सर्व कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस सेम येणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे मॉड्युलस याचा अर्थ तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स, आणि डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं, लक्षात घ्या. त्यामुळं डिस्टन्स तेच येणार आहे, भले तो पॉइंट सेम पॉइंट कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असेल. बरोबर, तर मग इथं मॉड्युलस रूट 2 आलेला आहे. आता मग याच्या पुढच्या पॉइंटवर जाऊया, दॅट इज अ आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग, आर्ग्युमेंट ऑफ झेड. आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, कारण इथं हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर ना, तर मग इथं आपण काय करूया बघा, ऍज Z belongs to fourth quadrant, as Z belongs to fourth quadrant, so what this implies, therefore argument of Z म्हणजेच थीटा. आता बघा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर ते काय येतं, 2 पाय मायनस ऑफ टॅन इनवर्स मॉड y बाय x. लक्षात आलं का बघा. आणि मग या ठिकाणी थीटा इज इक्वल्स टू किती येणार आहे, 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ हा मॉड मध्ये y बाय x म्हणजे मॉड्युलस आहे, त्यामुळे मी इथं लिहितो 1 डिवाइड बाय, म्हणजे -1 डिवाइड बाय 1 आहे. बरोबर, y -1 आहे, पण मॉड्युलस असल्यामुळे काही फरक पडत नाहीये. 2 पाय मायनस दिस इज टॅन इनवर्स 1. मग मला सांगा आता, थीटा इज इक्वल्स टू 2 पाय मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स 1, दॅट इज अ पाय बाय 4. आताशी आपण बघितलेलं आहे, कारण टॅन पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. लक्षात घ्या, तर टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 45 म्हणजेच पाय बाय 4. बरोबर, आणि मग या ठिकाणी जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, बघा किती येतं, 8 पाय मायनस पाय, 8 पाय मायनस पाय डिवाइड बाय 4. बरोबर, आणि बघा ना मग थीटा इज इक्वल्स टू 8 पाय मधून 1 पाय गेला, किती राहिलेले, 7 पाय डिवाइड बाय 4, and that is the argument of given complex number 1 minus I, which lies in fourth quadrant. बरोबर, आता मग पोलर फॉर्म, yes, पोलर फॉर्म ऑफ 1 minus I is, what is the polar form, is R cos theta plus I sin theta. बरोबर, therefore मग बघा 1 मायनस आय कसं लिहू शकतो आपण, √2 ब्रॅकेट मध्ये कॉस किती बघा, 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4. हा 1 मायनस आय मिळाला तुम्हाला. बरोबर, आता मग दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय बघा, z इज इक्वल्स टू 1 मायनस आय रेस टू 5 आहे. बरोबर, मग या ठिकाणी बघा आता, देअरफॉर z इज इक्वल्स टू
1 मायनस आय रेस टू 5 म्हणजेच किती येतं बघा या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये 2 यस कॉस 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 दिस कंप्लीट ब्रॅकेट रेस टू किती बघा 5 आलेला आहे बरोबर. आणि मग इथं आपण काय करतो या दोघांचा प्रोडक्ट त्यांची पॉवर 5 आहे म्हणजे आपण इथं प्रत्येकाची पॉवर 5 घेणार आहोत. तर बघा काय येणार आहे या ठिकाणी √2 रेस टू 5 आणि ब्रॅकेट मध्ये बघा कॉस 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 रेस टू किती आहे 5. इथपर्यंत सर्व स्टेप्स लक्षात आलेत का बघा. मॉड्युलस त्याच्यानंतर आर्ग्युमेंट आणि त्याचा पोलर फॉर्म दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याची पॉवर 5 आहे प्रत्येकाची सेपरेट पॉवर. आता मग त्याच्या पुढे जाऊया इज इक्वल्स टू आता √2 रेस टू 5 जर केलं मला सांगा √2 चा स्क्वेअर येतो 2 √2 चा स्क्वेअर येतो 2 आणि इंटू √2 म्हणजे 2 2 जार 4 म्हणजेच किती येतं बघा 4√2. आणि या ठिकाणी आता इथं जर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या कॉस किती आहे 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 तो जर असं मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहितोय. आता हा जो 7 पाय बाय 4 आहे तो आपण असं लिहू शकतोय कॉस यस 2 पाय मायनस पाय बाय 4 प्लस आय साइन 2 पाय मायनस पाय बाय 4 आणि ब्रॅकेट रेस टू किती आहे बघा 5. कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे किती झालं बघा 4 2 जार 8 पाय मायनस पाय म्हणजे 7 पाय बाय 4 आला. इथं पण 2 पाय मायनस पाय बाय 4 8 पाय मायनस पाय म्हणजे 7 पाय बाय 4 आला. आता हे आपण का करतोय कारण जर इथं आपण डायरेक्ट डिमोस थेरम अप्लाय केला तर किती येणार आहे बघा 7 5 जार 35 पाय बाय 4 येणार आहे बरोबर. म्हणजे तुमचे रोटेशन लक्षात घ्या एक कम्प्लीट रोटेशन 2 पायचं नंतर परत असे भरपूर रोटेशन तुम्हाला घ्यावे लागणार आहेत बरोबर. त्यामुळे लक्षात घ्या इथं त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म आपण करूया. हा 4√2 आहे तसा त्यात काही बदल नाही. ब्रॅकेट मध्ये आता मला सांगा 2 पाय मायनस थिटा 4 क्वाड्रंट आहे आणि 4 क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे ऑल स्टुडंट्स टेक कॉफी म्हणजे कॉस आणि सेक कॉस थिटा आणि सेक थिटा हे दोनच ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज 4th क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहेत. मग इथं बघा हा कॉस आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह येणार आणि तुम्हाला सांगितलं मी पाय 2 पाय 3 पाय 4 पाय असेल तर साइनचा साइन कॉसचा कॉसच राहतो म्हणजे या ठिकाणी किती येतं बघा कॉस पाय बाय 4 कारण कॉस पॉझिटिव्ह आहे 4th क्वाड्रंट मध्ये. पुढं प्लस आय आता हा साइन आहे म्हणजे तो कसा असणार आहे मायनस. इथंही साइनचा साइनच येणार आहे साइन 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच काय तर मायनस साइन पाय बाय 4 आणि या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये किती 5. आणि आता मग बघा हे काय झालं 4√2 आणि इथं कॉस पाय बाय 4 प्लस मायनस मायनस आय साइन पाय बाय 4 लक्षात आलं का बघा. आणि आता या ठिकाणी तुम्ही युजिंग डी मोअर्स थेरम मी तर लिहितो युजिंग डी मोअर्स थेरम रेस टू 5 आहे इथं काय ना सांगा मग z इज इक्वल्स टू 4√2. हा डी मोअर्स थेरम काय सांगतो कॉस थिटा मायनस आय साइन थिटा रेस टू n असेल तर कॉस n थिटा मायनस आय साइन n थिटा जो ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये आहे तो कॉन्स्टंट त्या थिटाला काय येतो मल्टिपलच्या फॉर्म मध्ये येतो म्हणजे इथं किती येणार आहे बघा हे व्हॉट इज दिस कॉस 5 पाय बाय 4 मायनस आय साइन 5 पाय बाय 4 लक्षात आलं का बघा. 5 पाय बाय 4 म्हणजे हा 5 जो आहे तो पाय बाय 4 ला मल्टिपल आला बरोबर. आता साधी गोष्ट आहे बाळांनो 5 पाय बाय 4 म्हणजे याचंही तुम्हाला काय करता येईल सिम्प्लिफिकेशन करता येईल ना. आता कसं सिम्प्लिफिकेशन करायचं बघा तर मी इथं लिहितो 5 पाय बाय 4 जो आहे तो मी पाय प्लस पाय बाय 4 लिहिलं चालतं का बघा. पाय म्हणजे 180 म्हणजे 4 पाय प्लस पाय दॅट इज अ 5 पाय बाय 4 बरोबर. मग तेच या ठिकाणी करूया. सो z इज इक्वल्स टू काय येतं बघा 4√2 ब्रॅकेट मध्ये कॉस पाय प्लस पाय बाय 4
आणि मायनस आय साइन पाय प्लस पाय बाय 4. लक्षात घ्या. आणि मला सांगा आता इथं पाय प्लस थीटा कोणता क्वाड्रंट असणार आहे? पाय प्लस थीटा दॅट इज अ थर्ड क्वाड्रंट. बरोबर ना. आपण बेसिक मध्ये पण आणि कॉम्प्लेक्सच्या मॉड्युलस आर्ग्युमेंटच्या वेळेस पण मी क्वाड्रंट सगळं डिस्कस केलेलं आहे. फर्स्ट क्वाड्रंट फ्रॉम 0 to 90, सेकंड फ्रॉम 90 to 180, थर्ड फ्रॉम 180 to 270 and फोर्थ फ्रॉम 270 to 360. लक्षात घ्या. मग इथं 180 प्लस पाय बाय 4 आहे म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट आला. आणि मग थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे बघा. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी म्हणजे थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. हे कॉस मायनस येणार. पाय 2 पाय 3 पाय कॉसचा कॉसच म्हणजेच काय तर मायनस कॉस पाय बाय 4 मायनस आय. थर्ड क्वाड्रंट साइन पण कसं येणार आहे? निगेटिव्हच येणार आहे. त्यामुळे मायनस आणि पाय असल्यामुळे साइनचा साइनच म्हणजे किती मायनस साइन पाय बाय 4. आलं का लक्षात बघा. आणि मग याच्या पुढे आता बघा झेड इज इक्वल टू किती येतं ते 4√2 मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 45 1/√2 मायनस मायनस प्लस आय साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2. लक्षात आलं का बघा. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 45 डिग्री कॉस 45 1/√2 आहे. साइन पाय बाय 4 साइन 45 ती सुद्धा किती आहे 1/√2 आहे. बरोबर. तर मग इथं आता काय झालं मायनस मायनस प्लस झालं. या √2 न मी 4√2 न आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर बघा याचं कन्व्हर्जन काय होणार आहे. झेड इज इक्वल टू 4√2 न मायनस 1/√2 ला मल्टिप्लाय केलं √2 जातो म्हणजे राहिला -4. पुढं 4√2 न आय बाय √2 ला मल्टिप्लाय केलं √2 गेट कॅन्सल म्हणजेच राहिलं काय 4i. आणि बघा हा आला a प्लस आयबी चा फॉर्म वेर a किती आहे -4 आणि b ची व्हॅल्यू किती आहे बघा 4. हे लक्षात आलं का बघा. दॅट इज अ सेकंड एक्झाम्पल. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल्स टू माना जो तुम्हाला a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे किंवा x प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. का हे करायचं? कारण आपल्याला तो कॉम्प्लेक्स नंबर काय करायचा पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि एकदा तो पोलर फॉर्म मध्ये झाला तरच आपण डी मूव्हर्स थेरम अप्लाय करू शकतोय. लक्षात घ्या. जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल त्याचं जर तुम्हाला डी मूव्हर्स थेरमचं ऍप्लिकेशन किंवा डी मूव्हर्स थेरम जर अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिला तो कॉम्प्लेक्स नंबर हा पोलर फॉर्म मध्येच असला पाहिजे. बरोबर. पोलर फॉर्म मध्ये नसेल तर तो कन्वर्ट करा आणि मग पुढे तुम्हाला ते सिम्प्लिफाय करायचं आहे a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये. त्याच पद्धतीनं तुम्हाला मी 5 एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय. ती 5 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन असाच आहे. याच पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे कसं बघा एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म a प्लस आयबी युझिंग डी मूव्हर्स थेरम म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं कन्व्हर्जन तुम्हाला a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये करायचं आहे युझिंग डी मूव्हर्स थेरम. लक्षात आलं. तर 5 एक्झाम्पल्स मी देणार आहे. ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे. 5 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. क्वेश्चन काय बघा एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म a प्लस आयबी ab बिलॉंग्स टू आर युझिंग डी मूव्हर्स थेरम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डी मूव्हर्स थेरम यूज करून हे जे 5 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत त्यांचं कन्व्हर्जन तुम्हाला a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये करायचं आहे. म्हणजे आता हे जर अगोदरचे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. हा जो ब्रॅकेट मधला नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर त्याचं तुम्ही काय करा पोलर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करा. हा जो ब्रॅकेट मधला कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्ही पोलर फॉर्म मध्ये करा आणि मग डी मूव्हर्स थेरम अप्लाय करा. ब्रॅकेट मधल्या टर्म्स ब्रॅकेट मधल्या कॉम्प्लेक्स नंबरचं कन्व्हर्जन पोलर फॉर्म मध्ये करा. इथेही ब्रॅकेट मधला कॉम्प्लेक्स नंबर त्यांचं कन्व्हर्जन तुम्हाला पोलर फॉर्म मध्ये करायचं आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो ही सर्व एक्झाम्पल्स आपण मॉड्युलस आर्ग्युमेंट्सच्या वेळेस बघितलेले आहेत. तुम्ही परत एकदा चेक करा. तुम्ही आणि काय करायचं तुम्ही ही जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स तुम्ही वहीमध्ये सोडवा. लक्षात घ्या. कारण जेव्हा आपला ऑफलाईन म्हणजे सुरू होईल क्लासेस आपले ऑफलाईन सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला मी हे होमवर्कला दिलेले एक्झाम्पल्स तुम्ही सोडवलाय का नाही हे मी चेक करणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे काय करा तुम्ही हे एक्झाम्पल्स नक्की सोडवा. होमवर्क साठी वाटल्यास तुम्ही सेपरेट वेगळे घातला तरी चालेल. बरोबर. तर आता बघा इथं हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे कारण ते एक्स पण पॉझिटिव्ह आहे वाय पण पॉझिटिव्ह आहे. जर तुम्ही पुढे गेलात एक्स पॉझिटिव्ह आहे वाय निगेटिव्ह आहे म्हणजे हा कुठला क्वाड्रंट झाला बघा फोर्थ क्वाड्रंट आहे. एक्स पण निगेटिव्ह आहे वाय पण निगेटिव्ह आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंट झाला.
इथं एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट झाला, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह म्हणजे परत काय झालं, फोर्थ क्वाड्रंट आहे. चालतं. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. असेच काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया.